कनाद महर्षींचा कन सिद्धांत. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्थ असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. चला तर मग श्रोतेहो, आज मी आपणास एक कथा सांगणार आहे. आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. श्रोतेहो, आपण कथा जाणून घेऊयात. शंकर भट्ट म्हणतात, मी व माधव नंबूद्री चिंदबराम कडे निघालो. नंबूद्री ब्राह्मणांचा इतिहास असा सांगतात की गर्तपुरी म्हणजे गुंटूर मंडलात नंबुरू नावाचे जे एक गाव आहे, त्या गावात बरेच वैदिक पंडित राहत होते. मल्ल्याश देशाच्या राजवंशांनी त्या ब्राह्मणांना आपल्या देशात निमंत्रित केले. तेव्हा अनेक ब्राह्मण मल्ल्याश देशात गेले व तेथे वेदविद्येचे अध्ययन करून विद्येचा प्रसार केला. त्यांनाच नंबूद्री ब्राह्मण म्हणतात. आदिशंकराचे पूर्वज पण नंबूद्री गावाचेच होते. नंबूद्री ब्राह्मण आचार व्यवहारात मोठे नियमनिष्ठ, तसेच मंत्रतंत्र यंत्रविद्येतही प्रसिद्ध आहेत. पण माधव नंबूद्री मात्र निरक्षर होते. ब्राह्मणांच्या घरी स्वयंपाक करून ते जीवन घालवीत असत. पण ते दत्तप्रभूंचे मात्र निस्सीम भक्त होते. श्रीपादांचे नाव ऐकल्यावर त्यांना श्रीपादांच्या दर्शनाची ओढ लागली होती. आम्ही दोघेही चिदंबरम जवळ सिद्धयोगी राहतात त्यांच्या दर्शनासाठी त्यांचा शोध घेत निघालो. त्यांचे नाव पळणीस्वामी असून डोंगराळ प्रदेशात एकांतात राहणारे वृद्ध तपस्वी होते ते. आम्ही दोघे एका गुहेजवळ पोचताच पळणीस्वामी तिथूनच म्हणाले, माधव, शंकर दोघेही येत आहेत. केवढे भाग्य! आमची ओळख नसताना आम्हाला त्यांनी हाक मारणारे ते फार मोठे सिद्धपुरुष दिसतात असे आम्हाला वाटले. स्वामी म्हणाले, बेटा, श्रीपादांच्या आदेशानुसार या देहाचा त्याग करून तरुण देहात प्रवेश करण्याची वेळ आली आहे. सध्या शरीराचे 300 वर्ष इतके वय आहे. हे जीर्ण शरीर सोडून नव्या देहात 300 वर्ष जगण्याची श्रीपादांची आज्ञा आहे. जीवनमुक्तांना देखील श्रीपादांची आज्ञा झाली की पुन्हा यावेच लागते. समस्त सृष्टीला चालवणारा महासंकल्प श्रीपादांच्या रूपाने अवतरला आहे. त्यांचे अवतरणे स्थूल व सूक्ष्म लोकांमध्ये नेहमीच होत असते. नररूपधारी होऊन त्यांचीच इच्छा असते. त्यांचे अंशावतार या भूमंडलावर भक्त रक्षणार्थ अवतरत असतात. शंकर भट्ट नम्रपणे म्हणाले, स्वामी, मला क्षमा करा. कनाद महर्षी बद्दल मला, त्यांच्या कन सिद्धांताबद्दल मला काहीच माहिती नाही. तेव्हा प्रेमळपणे पळणीस्वामी म्हणाले, समस्त सृष्टी परमाणूंनी निर्माण झाली आहे. त्या परमाणूंच्या सूक्ष्म कणांनी बीज उत्पन्न होते. ज्याप्रमाणे सूर्याभोवती ग्रह विशिष्ट कक्षेत फिरत असतात, त्याप्रमाणे स्थूल व सूक्ष्म कण आपल्या केंद्रबिंदूभोवती फिरत असतात. अनंत महाशून्यांच्या संयोगाचे फळ म्हणजे चराचर सृष्टी. सृष्टीत जे पदार्थ तयार होतात त्याच्या विरुद्ध गुणांचे सुद्धा पदार्थ तयार होतात. ते दोन्ही एकत्र आल्यास विरुद्ध पदार्थाचा नाश होतो. पदार्थ आपले गुण बदलत असतात. पूजेसाठी सगुण पदार्थ आपले गुण रूपमूर्तीची प्रतिष्ठा केली जाते. ती मूर्ती चैतन्यवंत होऊन भगवंताची मनोकामना पूर्ण करण्यास समर्थ होते. सर्व मंत्र कुंडलिनीतील समावतात. त्यात गायत्री मंत्रही आहे. गायत्री मंत्रात 3 चरण आहेत असा सर्वांचा समज आहे. पण गायत्री मंत्रात 4थे चरण परोजशी
सामवेदाम असा आहे. कुंडलिनी शक्तीच्या 24 तत्वाने या जगाची उत्पत्ती होते. गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षरे आहेत. 24 संख्येला गोकुळ म्हणतात. गो म्हणजे 2 आणि कुल म्हणजे 4. ब्रह्मस्वरूपाबद्दल 9 संख्येने सूचित केलं आहे. 8 म्हणजे महामाया. श्रीपाद श्रीवल्लभ विशिष्ट लोकांजवळ दो चौपाती देवलक्ष्मी असे म्हणतात. दो चौपाती देवलक्ष्मी याचा तो पवित्र अपभ्रंश आहे. पण त्यातून त्यांना 2, 4, 9, 8 या आकड्यांची ओळख त्या जीवांना आठवण करून द्यायची आहे. श्री पळणीस्वामींचे हे दिव्य बोल ऐकून शंकर भटाला खूप आनंद झाला व मी त्या अनुभूतीचा आस्वाद घेतला. मी त्यांना विचारले, ब्रह्मकमळ कसे असते, ते कुठे असते, त्याची पूजा केली तर दत्तप्रभू प्रसन्न पावतात असे तुमच्या बोलण्यावरून जाणवले. तेव्हा कृपा करून स्वामी खुलासा करावा. श्री पळणीस्वामी कृपादृष्टीने माझ्याकडे बघू लागले. श्री महाविष्णूंनी ब्रह्मकमळातील सदाशिवाची पूजा केली होती. श्री विष्णूंचे नाभिकमळ म्हणजेच ब्रह्मकमळ. या कमळाने दत्तप्रभूंची पूजा केली तर भक्ताला ऐहिक व पारलौकिक ऐश्वर्य प्राप्त होते, दिव्य लाभ प्राप्त होतो. ब्रह्मकमळाचे प्रतिरूप हिमालयात दिसते. हे ब्रह्मकमळ वर्षातून एकदाच फुलते, तेही मध्यरात्रीच्या सुमारास उमलते व सकाळपर्यंत कोमेजते. हे कमळ उमलताना त्यातून निघणाऱ्या मंद मधुर सुगंधाने सारा परिसर दरवळून जातो. हिमालयातील योगी साधक यांच्या अद्भुत दर्शनासाठी वाट बघत असतात. शरद ऋतूपासून ते वसंत ऋतूपर्यंत हे बर्फात दबलेले असते. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून हे वर्षातून बाहेर पडते. ग्रीष्म ऋतूत त्याची वाढ होते. अमरनाथाच्या अमरेश्वर हिमलिंग दर्शनापर्यंत म्हणजे श्रावण पौर्णिमेपर्यंत याचा पूर्ण विकास होतो. भाद्रपदात ही कमळे फुलू लागतात. ब्रह्मकमळाच्या दर्शनाने समस्त पाप नाहीसे होते, संकटे टळतात. याच्या दर्शनाने साधक योगी उन्नत स्थितीला पोचतात. ईश्वर कृपेने भाग्यवंतांना याचा लाभ होतो. बेटा शंकरा, मी 10 दिवसांची दीक्षा घेऊन योग समाधीत राहू शकतो. तेव्हा दर्शनासाठी कुणी आले तर माझी समाधी भंग करू नकोस. त्यांना दर्शन घेऊन जाऊ दे. सर्पदंशाने मृत झालेल्यांना मात्र कुणी घेऊन आला तर त्यांना सांगा, स्वामी योगसमाधीत आहेत. त्यांची अशी आज्ञा आहे की शास्त्राप्रमाणे शव नदीच्या प्रवाहात सोडून द्या किंवा जमिनीत गाडा. श्री पळणीस्वामी आसनावर बसून समाधीस्थ झाले. माधव येणाऱ्या भक्तांना त्यांचे दर्शन घडवून पाठवत होता. काही भक्त आमच्यासाठी भोजन आणीत. एखाद्या वेळेला माधव स्वयंपाक करण्यासाठी नारळाची पाने आणायला गेला. नारळाची पाने उचलत असताना त्याला साप चावला. 2-3 त्याला घेऊन आले. स्वामींची आज्ञा अगदी आम्हाला अनुलंघनीय नव्हती. त्याच्यामुळे आम्ही त्यांना खड्डा खणून पुरले. मी खूप रडलो. माधवाचे निष्कपट मन, निर्मळ भक्ती, त्याची श्रीपादांवरची अनन्य निष्ठा आठवून मला खूप वाईट वाटले. त्यानंतर 1-2 दिवसातच कुणीतरी सर्पदंशाने मेलेल्या 18 वर्षाच्या युवकाला घेऊन आले. त्यालाही जवळपास खड्डा खणून पुरले. रोज 3-4 दर्शनासाठी येत. शांतपणे दर्शन घेऊन जात. 10 दिवस संपले. 11व्या दिवशी पळणीस्वामी समाधीतून जागृत झाले. ब्रह्ममुहूर्तावर त्यांनी हाक दिली, माधवा. मी ओक्साबोक्शी रडू लागलो. मी म्हणजे शंकर भट्ट होय. रडत त्यांना सर्व हकीकत सांगितली. माझे सांत्वन करीत स्वामींनी माझ्याकडे योगदृष्टीने पाहिले. त्यामुळे माझ्या मेरुदंडावर काही तळी सळसळले, पण मला ते सहन होईना. स्वामींकडे बघताच मी शांत झालो.
स्वामी म्हणाले, बेटा शंकरा, माधवाला या स्थूल देहाने श्री वल्लभांची दर्शन प्राप्ती झाली नसली तरी तो सूक्ष्म रूपाने कुरवपुरात श्रीपादांच्या सानिध्यातच होता. त्याची इच्छा पूर्ण झाली आहे. श्री वल्लभांची लीला कल्पनातीत असते. कालकर्म कारण रहस्य कोणी ओळखू शकत नाही. ते फक्त श्रीपादांनाच साध्य आहे. माधवाला पुन्हा जिवंत करण्याची जबाबदारी श्रीपादांनी माझ्यावर सोपवली आहे. आपण ते काम आधी उरकून घेऊ. सर्व विचार क्षणभरात नाहीसे झाले. माधव पूर्वजीवित होणार हे ऐकून मला फार आनंद झाला. माधवाला पुरलेल्या खड्ड्याजवळ स्वामी आम्हाला घेऊन गेले. माझ्या सोबतीला आणखीन दोघे होते. आम्ही गाडलेले शव बाहेर काढले. नंतर माधवाला जेथे सर्पदंश झाला होता व सर्वजण म्हणू लागले, मानवाला डसलेल्या नागाला श्रीपादांच्या आज्ञेनुसार तू पळणी स्वामींच्या सानिध्यात ये. स्वामींनी त्याच्या कोपींमधून 4 कवड्या काढल्या व 4 दिशांना फेकल्या. थोड्या वेळाने त्या कवड्या जागच्या जागी उडू लागल्या व मोठा ध्वनी करीत 4ही दिशांना नाहीशा झाल्या. थोड्या वेळातच तेथे एक नागराज फुसफुस करीत येताना दिसला. तो फार विकलांग स्थितीत होता. त्या 4 कवड्या त्याच्या फणीवर सुया टोचल्या तशा चिकटल्या होत्या. पळणी स्वामींनी माधवाच्या शरीरातले विष नागाला चोखायला सांगितले. त्याने दंश केलेल्या जागेतून विष खेचून घेतले. पळणी स्वामींनी श्रीपादांचे नामस्मरण करीत त्या नागावर मंत्रोदक शिंपडले. नाग पळणी स्वामींना चरणस्पर्श करून 3 प्रदक्षिणा करून निघून गेला. श्रोतेहो, तुम्हाला माझी कथा कशी वाटली? आवडली का? आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा. श्रोतेहो, तुम्ही माझ्या कथा मनापासून ऐकता त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.